एक महत्वाची बातमी, आमचे खासदार आमदार फोडूनही आमच्या 9 जागा, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात भाजपला नाकारलं असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। तर वाराणसीत मताधिक्य का घटलं फडणवीसांनी सांगावं असंही आदित्य ठाकरे बोलतात। अयोध्येत राम भक्त आहेत, अंधभक्त नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। 40 आमदार नेले, काही खासदार नेले, अनेक नगरसेवक फोडले, मोठी यंत्रणा फोडली, सगळं काही करून आम्ही 9 वर आहोत, भाजप 10 वर आहे। हे नम्रपणे आम्ही सांगतोय, कारण हा जनतेचा निकाल आहे। आमच्या सोबत जे आमचे मित्रपक्ष होते, काँग्रेस 13 वर आहे, राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे। आपण पाहत असाल महाविकास आघाडीला यश ह्याच्याचमुळे मिळालेलं आहे, कारण भाजप जशी वागली महाराष्ट्रात तसं चालणार नाही। जे महाराष्ट्र द्वेष भाजपच्या मनात आहे, मुंबई द्वेष भाजपच्या मनात आहे, तो महाराष्ट्राने नाकारलेला आहे। तसंच उत्तर प्रदेशमध्ये देखील नाकारलेला आहे। मला वाटतं त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की वाराणसीत मतधिक्य का घटलेलं आहे, 3दा ट्रेलिंगवर का होते। अयोध्यामध्ये असेल किंवा कुठेही यूपी मध्ये आपण पाहाल, जे भाजप मागे गेलेली आहे, म्हणजे भाजपचं जे राजकारण होतं, मग विष पेरण्याचं राजकारण असेल, दुहेरी जे काही म्हणजे कटस हे करण्याचं राजकारण असेल, 2 जातींमध्ये 2 धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचं राजकारण असेल, ह्याला महाराष्ट्राने असेल उत्तर प्रदेशने असेल नाकारलेलं आहे। म्हणजे एक कळलं, अयोध्येत राम भक्त आहेत, अंधभक्त नाही आहेत।